विद्यार्थी मित्रांनो नमस्ते. आपण पेपर क्रमांक 7ची चर्चा केलेली आहे. आज आपण पेपर क्रमांक 11 इतिहास लेखन पद्धती याच्या अभ्यासक्रमाची चर्चा करणार आहोत. पहा की तुम्ही इयत्ता पहिलीपासून ते BA पर्यंत, आता BAच्या लास्ट इयरला आहात तेव्हापासून, म्हणजे पहिलेपासून तुम्ही इतिहासाचा अभ्यास करत आहात. इतिहासाची ओळख तुम्हाला आहे. आज आपण तुम्ही जो सब्जेक्ट निवडलेला आहे TYBAसाठी हिस्ट्री, तर याचं लेखन जे आहे हे लेखन कसं केलं जातं, ही लेखन पद्धती काय आहे आणि या लेखन पद्धतीमध्ये कोणकोणत्या घटकांचा उपयोग केला जातो याची चर्चा आपणाला करायची आहे. आता हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम आपण आज पाहणार आहोत. इतिहास लेखन पद्धती हा जो पेपर क्रमांक 11चा आहे याची 4 प्रकरणं आहेत. तर आजच्या लेक्चरला आपण 2 प्रकरणांचा आढावा घेऊया आणि नंतरच्या लेक्चरला आपण 2 प्रकरणाचा आढावा घेऊ आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये आपलं जे टीचिंग आहे हे टीचिंग सुरू होईल. मी जाणीवपूर्वक तुम्हाला या लेक्चरला अभ्यासक्रम समजून देण्यासाठी हा जो वेळ घेतल्याचं कारण असं आहे की इतिहास लेखन पद्धती ही एक शास्त्रोक्त पद्धती आहे. म्हणजे इतिहास लेखन म्हणजे कथा कादंबऱ्या नव्हे. म्हणजे नो डॉक्युमेंट्स आर नो हिस्ट्री. म्हणजे इतिहासाची तुम्हाला साधनं नसतील तरी इतिहास लिहिता येत नाही आणि म्हणून इतिहासाच्या लेखन पद्धतीमध्ये साधनं महत्त्वाची आहेत. तर यामध्ये पहा की पहिलं जे प्रकरण आहे हे पहिलं प्रकरण आहे इतिहासाची व्याख्या आणि विस्तार. आता इतिहासाची व्याख्या आणि विस्तार यामध्ये एकूण 3 घटक आहेत. यामध्ये पहिला घटक आहे इतिहासाचा अर्थ, स्वरूप आणि विस्तार. त्यानंतर दुसरा जो घटक आहे इतिहासाचे प्रकार आणि तिसरा जो भाग आहे तो आहे आंतरशास्त्रीय संबंध. तर पहा की या प्रकरणाचं नावच आहे इतिहासाची व्याख्या. इतिहास म्हणजे काय? अनेक वेगवेगळ्या विचारवंतांनी इतिहासाच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. उदाहरणार्थ कार्ल मार्क्स नावाचा एक विचारवंत असा म्हणतो की इतिहास म्हणजे वर्ग कलह. तर वर्ग म्हणजे काय? तर आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये वर्ग म्हणजे गरीब आणि श्रीमंत. वर्ग म्हणजे आहे रे आणि नाही रे. ज्याच्याकडं आहे आणि ज्याच्याकडं नाही यांच्यामध्ये चाललेला जो संघर्ष आहे यालाच वर्ग संघर्ष, वर्ग कलह असं म्हटलेलं आहे. याची जी माहिती आहे याची माहिती म्हणजे इतिहास. आता इतिहासाच्या अनेक वेगवेगळ्या व्याख्या आहेत. या सगळ्या व्याख्यांच्यावरून सर्वसमावेश अशा पद्धतीनं इतिहास म्हणजे काय? तर इतिहास म्हणजे असे असे घडले. याला वास्तववादी इतिहासाचा दृष्टिकोन म्हणतात. म्हणजे जसं पूर्वीचे राजे राजवाडे जे आहेत ते लिखाण करण्यासाठी लोकांना पैसे द्यायचे आणि मग राजाचं गुणगान, राजा नालायक असला तर राजाचं गुणगान, राजाची स्तुतीस्तुमने अशा पद्धतीनं हे लेखन केलं जायचं. याला हिस्ट्री म्हणत नाहीत, इतिहास म्हणत नाहीत. तर इतिहास म्हणजे काय? तर इतिहास म्हणजे असे असे घडले, हेच घडलेलं आहे. म्हणून आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला इतिहासाच्या वेगळ्या व्याख्या, इतिहासाचा अर्थ, त्यानंतर इतिहासाचं स्वरूप काय इतिहासाचं, आणि इतिहासाचा विस्तार काय काय आहे याची चर्चा या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला करायची आहे. पहा की इतिहासाचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे राजकीय इतिहास आहे, सामाजिक इतिहास आहे, वैचारिक इतिहास आहे, शास्त्रांचा इतिहास आहे, भूगोलाचा इतिहास आहे. असे अनेक वेगवेगळे प्रकार इतिहासाचे आहेत आणि मग त्याचा अभ्यास जो आहे अभ्यास इतिहासामध्ये केला जातो. त्यानंतर चौथा जो घटक आहे आंतरशास्त्रीय संबंध. इतिहासाचा इतर शास्त्रांशी संबंध आहे.
म्हणजे पहा की कुठलंही म्हणजे विज्ञानामधले कुठले सब्जेक्ट असले तर त्याला हिस्ट्री आहे, त्याला इतिहास आहे. भाषेमध्ये कोणत्या भाषा असली तर त्या भाषेमध्ये भाषेच्या निर्मितीचा इतिहास आहे. म्हणजे इतिहासाचा अभ्यास, इतिहासाची सुरुवात किंवा इतिहासाचा संबंध सर्व आंतरशास्त्रीय शाखांशी असलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून त्याची देखील माहिती आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये पाहायची आहे. त्यानंतर दुसरं जे प्रकरण आहे त्याचं नाव आहे इतिहासाची साधने गोळा करण्याच्या पद्धती. आता पहा की आपलं पेपरच नाव आहे की इतिहास लेखन पद्धती. इतिहास लेखन करण्यासाठी म्हणजे इतिहास लिहायचा असेल तर इतिहासाला साधनं पाहिजेत, सोर्सेस किंवा ज्याला आपण डॉक्युमेंट्स म्हणतो. हे डॉक्युमेंट्स असल्याशिवाय इतिहासाचं लेखन होत नाही. आणि मग या इतिहासाची साधनं जी आहेत हे साधनं गोळा करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत, शास्त्रीय पद्धती, विज्ञानवादी पद्धती, याची चर्चा आपल्याला दुसऱ्या प्रकरणामध्ये करायची आहे. आणि यामध्ये आपणाला एकूण पुन्हा 3 घटक आहेत अ ब क. यामध्ये पहिला अ घटक आहे साधने, इतिहासाची साधने, स्वरूप आणि प्रकार. त्यानंतर ब आहे साधने गोळा करण्याच्या पद्धती. आणि क आहे चौकशीची चिकित्सात्मक पद्धती. तर पहा की या दुसऱ्या प्रकरणामध्ये जी साधनं आहेत ही साधनं 2 प्रकारची आहेत. म्हणजे लिखित साधनं आणि अलिखित साधनं, ज्याला भौतिक साधनं आणि अभौतिक साधनं. म्हणजे इतिहासाचा खरा इतिहास आणि वास्तव इतिहास जर तुम्हाला लिहायचा असेल तर केवळ लिखित साधनं उपयोगाची नाहीत, तर अलिखित साधनं देखील महत्त्वाची आहेत. आणि या लिखित आणि अलिखित साधनांच्या साहाय्यानं आपणाला इतिहास जो आहे हा इतिहास लिहिता येतो. आता त्याचं स्वरूप काय, स्वरूप आणि प्रकार. बाकी साधनांचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे काही वेळा जी साधनं आहेत ही साधनं वास्तव इतिहासाची निर्मिती करत नाहीत. कारण ही जी साधनं आहेत लिखित साधनं, ही लिखित साधनं केवळ काही आमिषापोटी किंवा केवळ हितसंबंध जोपासण्यासाठी लिहिलेली आहे. म्हणजे मुळातच भारतामधली असलेली साधनं जी आहेत, भारताच्या इतिहासाची साधनं जी आहेत, ही साधनं सगळी वादातीत आहेत, वास्तववादी अजिबात साधनं नाहीत. मुळातच या देशामध्ये लिहिण्याचा किंवा शिक्षणाचा हक्क फक्त एका विशिष्ट वर्गाला होता. त्यामुळे त्यांनी त्यांचे हितसंबंध जोपासले अशा पद्धतीनं जे लिखाण आहे हे लिखाण इतिहासामध्ये केलेलं आहे. त्यामुळं भारताचा इतिहास हा वादातीत इतिहास आहे. त्यामुळं इतिहासाची साधनं देखील वादातीत आहेत. त्यामुळे लिखित साधनांच्या पेक्षा अलिखित साधनं जी आहेत, ज्याला भौतिक साधनं आपण म्हणतो, ही भौतिक साधनं देखील इतिहास लिहिण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. आता ब आहे साधने गोळा करण्याच्या पद्धती. ही जी साधनं आहेत इतिहासाची साधनं, ही गोळा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता या पद्धती ज्या आहेत या पद्धती याला आपल्याला विशिष्ट कालखंड द्यावा लागतो. प्राचीन काळामधली साधनं, मध्ययुगाच्या कालखंडामधली साधनं, अर्वाचीन साधनं, लिखित साधनं, भौतिक साधनं, कथा कादंबऱ्या त्या काळामधल्या, प्रवास वर्णनं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तपासून कोणाचे तरी हितसंबंध जोपासण्यासाठी किंवा कोणाच्या आमिषापोटी हे लिखाण केलेलं आहे का, किंवा केवळ तो शत्रू आहे म्हणजे म्हणून त्याच्याविषयी वाईटच लिहायचं, अशा पद्धतीनं हा जो इतिहास आहे हा इतिहासाची साधनं गोळा करताना आपण पाहिलं पाहिजे. जसं आपण पाहतो की छत्रपती संभाजी महाराजांचा जो सगळा इतिहास आहे हा सगळा इतिहास आजच्या काळामध्ये जो दिसतो तो सगळा म्हणजे द्वेषापोटी लिहिलेला इतिहास आहे. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वतः ग्रंथ लिहिले, ते अतिशय संस्कृत पंडित होते, परंतु संभाजीविषयी जी साधनं आहेत या साधनं किंवा बकरी जी आहे बकरीमध्ये केवळ ते म्हणजे वादातीत माहिती जी आहे ही माहिती लिहिलेली आहे.
त्यामुळे अशी साधनं तपासली पाहिजेत. म्हणजे इतिहासाची साधनं गोळा करताना आपण याची माहिती घेऊया. चौकशीची चिकित्सात्मक पद्धती म्हणून यातला शेवटचा जो घटक आहे की याची चिकित्सक पद्धत जी आहे, चौकशी चिकित्सक पद्धतीने केली पाहिजे. म्हणजे एखादा फार मोठा इतिहासकार आहे आणि म्हणून त्यांनी लिहिलेलं सगळंच अगदी बरोबर आहे असं अजिबात नाही. म्हणजे मोठमोठे ग्रंथसुद्धा चिकित्सक पद्धतीनं तपासले पाहिजेत. ती खरोखर या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये ही दिलेली माहिती जी आहे, माहिती किंवा ही जी साधन आहे, हे साधन खऱ्या अर्थानं वास्तववादी इतिहासाकडे जातं का? म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचा संबंध हा संबंध वास्तवतेशी आहे. म्हणून आपण या 2 प्रकरणामध्ये अशा पद्धतीनं इतिहासाच्या एकूण साधनांची आणि इतिहास म्हणजे काय याची चर्चा केलेली आहे. आपण दुसऱ्या लेक्चरला आपण राहिलेल्या 2 प्रकरणाची चर्चा करूया. धन्यवाद.